पार्टीच्या मुर्दाबाद 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 बहुजन समाज पार्टीच्या बहन जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, बहन जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे BSP तर्फे. काय नेमक्या मागण्या आहेत? बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुश्री बहनकुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशासह भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज धरणे आंदोलन आणि निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आमची मागणी आहे की गेल्या लोकसभेमध्ये संविधानाच्या बद्दल ज्यावेळेस चर्चासत्र या ठिकाणी होतं त्या देशाचं गृहमंत्रीपद भूषवणाऱ्या एका जबाबदार अशा पदाधिकाऱ्यानं गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्दल ज्या पद्धतीनं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे हे या देशातल्याच नव्हे तर देशातल्या आणि जगातल्या करोडो लाख लोकांच्या या ठिकाणी भावना दुखावणारं वक्तव्य आहे. बाबासाहेब या देशाला संविधान ज्यांनी बहाल केलं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राबून ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि या देशामध्ये समानतेचं स्त्री पुरुष समानता ज्यांनी या ठिकाणी लागू केलं, प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला आणि एक व्यक्ती एक वोट ज्या पद्धतीनं हा सगळा अधिकार जो आहे बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार या जनतेला बहाल केले आहेत. तर अमित शहा जो आहे ज्या अमित शहा आणि बाबासाहेबांबद्दल अशा पद्धतीनं वक्तव्य करणं या देशाच्या गृहमंत्र्याला शोभणारं नाही आहे आणि म्हणून त्यांचा अतिशय तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो आहे. आणि जर त्यांनी राजीनामा जर का दिला नाही तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण भारतभर रास्ता रोको आंदोलनं होतील आणि प्रचंड मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलनं होतील आणि त्यांना धडावलं शिकवलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. नाव सांगा आपलं. मी नरेंद्र खैरनार बहुजन समाज पार्टीचा प्रदेश सचिव आणि जळगाव जिल्ह्याचा इन्चार्ज म्हणून या ठिकाणी काम सांभाळतो आहे. ठीक, ओके सर, थँक्यू.